अदिती, आज शकूमुळे खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण काका इतके सहज तयार झाले त्यामागे काहीतरी कारण असेल. आहे ना, माणुसकी आणि त्याहून जास्त त्यांना आपली वाटणारी काळजी. पण ते कधीच मान्य करणार नाही. आणि ती शकू, बापरे, काय काय बोलली ती. तिने जे काही केलं ते सगळं आपल्यासाठीच ना. आता तिच्यामुळे आपल्याला उद्यापासून डबा नेता येईल ऑफिसला. पण आपल्याला सगळं आता वेळेत मॅनेज करावं लागणार आहे. हे आदिती, शकूला कसं कळलं काल मला बरं वाटत नव्हतं ते? काकूंनी सांगितलं असणार. त्या आपल्याशी बोलत नसल्या ना तरी खूप काळजी करतात आपली. आणि काकाही तसे वाईट नाहीये. हा, मुलगी आहेस ना त्यांची, घेतलीस लगेच बाजू. जय, बरं आई, मी आता सुहासला भेटणार आहे आणि मग डायरेक्ट ऑफिसला येईल. लवकर ये. बाय. बाय. जावळकर, आता काम खूप वाढणार आहे आपल्या ऑफिस आणि तुमच्यासाठी गुड न्यूज पण आहे. काय सर? फॉरेनच्या एका टूर कंपनी बरोबर आपलं कोलॅबोरेशन झालंय, युरोप टूर साठी. कॉंग्रॅच्युलेशन सर, खरंच आनंदाची बातमी आहे ही. आणि याने आपल्या कंपनीचा सुद्धा खूप मोठा फायदा होईल. नाही, नक्कीच होईल, नक्कीच होईल. आपल्या कंपनीचं नावही जगभरात अनेक ठिकाणी जाईल. सर, सगळ्यांना ही बातमी कळल्यावर सगळे खूप खुश होतील. नक्कीच खुश होतील. अर्थात हे प्रत्येकाच्या मेहनतीचं फळ आहे, त्यामुळे प्रत्येकाचं क्रेडिट याच्यामध्ये आहेच आहे. आणि तुम्ही याआधी दिलेली प्रत्येक जबाबदारी अतिशय व्यवस्थित पार पाडली, त्यामुळे याही प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावरच आहे. थँक्यू सर. मी जावळकर, आज आपली पहिली व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ही व्हिडिओ कॉन्फरन्स त्यांच्या वेळेनुसार होईल आणि त्यांची वेळ ही आपली ऑफिसची वेळ संपल्यानंतर असेल. त्यामुळे ऑफिसची वेळ संपल्यानंतर तुम्हाला बराच वेळ थांबावं लागेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? सकाळी 7 ते 8 आणि रात्री फक्त 10 पर्यंत. हा, त्याच्यानंतर किचन मध्ये एंट्री नाही. मी जावळकर, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही म्हणजे तुमचे काका, नाही त्यांना जर चालणार नसेल तर मी आऊंना सांगतो, आऊ बोलेल त्यांच्याशी. नाही सर, काका काही बोलणार नाही. ते खूप चांगले आहेत आणि कामाच्या बाबतीत कधीच त्यांनी मला अडवलेलं नाहीये. नक्की? नाही, त्यांच्या दृष्टीने मी तुमचा बॉस म्हणजे एक राक्षस वगैरे आहे ना, म्हणून तुम्हाला विचारलं. सर नाही, खरंच ते तसे नाहीये. अहो, गंमत केली मी. नक्की काही प्रॉब्लेम नाहीये? नाही सर. थांबू शकाल? हो सर, मी थांबेन. ग्रेट. काय ग रजनी, काय काय इथं का उभेस? हा जय आला नाहीये अजून. आज मीटिंग आहे दाभोळकरांची. त्यांची टूर आहे 5 दिवसांनी. ती जर नीट नाही झाली ना आता, ती सोडणार नाहीत आम्हाला. अगं काही काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. हा नंदिनी मॅडम, हा, दाभोळकर आहेत ते, दी दाभोळकर. अगं हो, म्हणूनच म्हणतेय. कसं आहे ना बाळा, आपल्याला प्रथम दर्शनी जसा माणूस दिसतो तसा आपण तर्क लावतो, पण तसं नसतं. त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगला माणूस असतोच की. आणि रजनी, आदितीच्या ऍक्सिडेंटच्या वेळेस त्यांनी अगदी वडिलांसारखं केलं होतं तिचं, हो ना आदिती? आणि तेव्हाच मला त्यांच्यामधला एक माणूस दिसला होता. आणि तू सुद्धा होतीस की हॉस्पिटलमध्ये. हो, पण आता जर टूर नीट झाली नाही ना तर त्यांच्यातला तो नेहमीचा दाभोळकर बिझनेसमॅन दिसेल आपल्याला परत एकदा. असं काही होणार नाही, होईल सगळं नाही. बरं, जयला फोन लावला होतास का तू? त्याचा फोन लागत नाहीये, एवढा उशीर होत नाही आणि त्याला कधी काय आजच आता. मग येतच असेल अगं तो, मीटिंग साठी वगैरे गेला असेल. मी काय म्हणते, नवऱ्यांकडे काही निरोप दिलाय का त्याने? ए आई आई, जय उशिरा येणार वगैरे काही निरोप दिला होता त्याने?
आदित्य मॅडम, जय सर उशिरा येणार तास काय निरोप दिला का त्यांनी? म्हणजे हं? मी तुला काहीतरी प्रश्न विचारला ना तांगडे, तू तिला काय विचारतोयस? मी आणि जय एकत्र काम करतोय ना एका प्रोजेक्टवर. अदिती बॉस आहे का त्याची आत्ता? तो कशाला तिला रिपोर्ट करेल आता? तू मला उत्तर दे ना. काय चाललंय? हा, कसली चर्चा चालू आहे? चर्चा नाही करत होता मी. जय आला नाहीये अजून, तर मी तांगडेला विचारत होते त्याला काही माहितीये का. काय? जय अजून आला नाही? का नाही आला? मला काय विचारताय तुम्ही? मीच विचारते तुम्हाला हा प्रश्न, आणि तुमची जबाबदारी आहे ना हे बघणं. नाही, पण तुम्ही दोघ जण एकत्र काम करता ना, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. बघतो काय करायचं ते. मॉर्निंग. बरं झालं. जय ऐक, आय एम सॉरी, मला उशीर झाला. नाही, सॉरी म्हणून प्रश्न सुटणार नाहीये. आजच्या दिवसाचा तुमचा हाफ डे लागला. अरे असा कसा हाफ डे? हे काय? आता तुम्ही सुद्धा म्हणत होतात ना की फार महत्वाचं काम आहे, जय अजून आला नाही. नवरे, मी चौकशी करत होते तुमच्याकडे. हो, पण कोण वेळेवर येतं किंवा कोण येत नाही हे बघायची सुद्धा जबाबदारी माझीच आहे, असंही म्हणालात ना. हे बघा, आजच्या दिवसाचा हाफ डे लागणार. आता चर्चा नकोय, बस. ओके, जाऊ दे, तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे, मी बोलते त्यांच्याशी. नाही, त्याची काही गरज नाही. ऐक, दाभोळकरांच्या मीटिंगचं त्यांच्या टूरचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. सगळ्या डिटेल्स मी तुला मेल केलं, तू चेक कर. फॅन्टॅस्टिक. जय, काय झालं? तुझा मूड? काही झालं नाहीये माझ्या मूडला. मी त्या बिडकरांसोबत ज्या मीटिंगसाठी गेलो होतो, तिथे त्या बिडकरांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, कारण त्यांना काही रिजेक्ट करता आलं नाही. म्हणजे बिडकर खुश झाले. आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. म्हणजे बघ ना, आजचं हे जर का प्रोजेक्ट फायनल झालं तर जय खानोलकर हे नाव खूप मोठं होईल. मग मला सरांचे सगळे पैसे परत देता येतील, ही नोकरी सोडता येईल. आदिती, तुलाही ही नोकरी सोडता येईल. खरंच आजचा दिवस असा लकी डे ना. म्हणजे माझी मीटिंग चांगली झालीच, आणि सकाळी आपल्याला काकांकडून किचन वापरायची परवानगी मिळाली. आदिती, मी गुड न्यूज सांगतोय, तुझा चेहरा का असा पडलाय? सरांनी आज मला नवं काम दिलंय. अगं मग गुड. बघ, खरंच चांगला दिवस आहे आज. एक प्रॉब्लेम आहे जय. सरांनी सांगितलंय आज ऑफिस सुटल्यानंतर रात्री व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी ऑफिसमध्ये थांबायचंय आज. हा, ठीक आहे, काही हरकत नाही. तुझं उरकेपर्यंत मी थांबतो. नाही, नको. दोघांनीही घरी उशिरा जायला नको. तू पुढे जा आणि काकांना प्रॉब्लेम सांग. ठीक. अरे हो, आज 9 ते 10 आपल्याला स्वयंपाकाची वेळ दिली आहे ना. बाहेरनं काहीतरी घेऊन जाऊ ना. जय, कालचा प्रॉब्लेम विसरलास का तू? बाहेरचं आता जेवायचं नाही. हे बघ, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. काय? आज मी जेवण बनव. काय? तू आणि जेवण? ओके, काय करणार आज माझ्यासाठी? तू सांगशील ते बनवे. नाही, नको, राहू दे. हं? बघा आदिती, माझ्या हातचं खाऊन बघ. जय, नको. तू नको करू स्वयंपाक. तू काय चॅलेंज देतेस मला? हं? नाही, तुला असंच म्हणायचं ना, मला जमणार नाही. काही चॅलेंजच झाला ना तो. नाही जय. ओके ओके, ठीक आहे.
तू कर स्वयंपाक. हा, मी तुझ्या हातचं काहीही खाईन. खाऊन बघ. सरप्राईज असेल तुझ्यासाठी. खूप मोठी रिस्क घेणार आहे आज मी. हिला काय आवडेल असं करता येईल. जय, काही म्हणालास का? नाही नाही नाही, तुला काही नाही. अरविंद ते पाहिले तिरुपतीचे अकाउंट शेअर जरा चेक करा. काका, नंदिनी, तू काय म्हणत होतीस का? कुठली? मोठ्याने बोलू नका. तुम्हाला मलाई कोफ्ता येतो का? मला रेसिपी हवी आहे. नंदिनी, काय ग? काय? तुला मलाई कोफ्ता आवडतो? हो, खूप आवडतो का? मग कसा करायचं ते शिकून घे ना. ईशा, मला येतो. मग चिठ्ठी का पाठवली? मी नाही पाठवली. अरे मग कोणाला हवाय मलाई कोफ्ता कसा करता येतो ते? अरे कोणाला? का नवऱ्यानं हवाय? अहो काका, त्यांना ऑफिसचं काम जमलं ना तरी पुरेस आहे. कामा करा, कामा करा. जय, मला मलाई कोफ्ता आवडत नाही. तू मुगाची खिचडी कर. मी तुला रेसिपी पाठवते. आणि अशी चिठ्ठी पाठवून विचारू नकोस. नाही नाही, मी कोणावरही रागवलेलं नाही. नाही, गैरसमज तर अजिबात नाही. हो, येईन, नक्की येईन. बर. काय हो, तुम्ही अजून तयार नाही? का? कुठे जायचंय? ते दामल्यांची साठी नाही का, त्यांनी बोलवलंय. नाही, पण मला अशा कार्यक्रमाला जायला आवडत नाही. हो, घरच्या घरीच आहे कार्यक्रम. त्यांनी एवढा आग्रहाने बोलवलंय, जायला पाहिजे ना. मला नाही जमणार म्हटलं ना. लोक साठी वगैरे का साजरी करतात मला काही अजूनही कळत नाही. दामल्यांना काही हौस नाहीये, पण त्यांच्या मुलांनी ठरवलंय. आणि हो, दामल्यांना काही माहिती नाहीये बर का. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज? काही मुलांना हौस असते आई बापा बरोबर राहायची, सरप्राईज द्यायची. आपल्या मुलांना नाही, आपल्या मुलांना नाही का दिलं आपल्यापासून लांब राहून आपल्याला सरप्राईज. अगं बाई, अहो मी आता कुकर लावलाच नाही ना.
थांबा मी कुकर लावते. नाही, नको. तू जाणार नाहीस? नाही हे बघ, तू असं नको करूस. कुणी न गेलेलं चांगलं नाही वाटणार. आता एवढ्या आग्रहानं बोलवलंय, जायला हवं. जा तुझा. अहो पण कुकर. हे बघतो मी काय ते. हो पण 9च्या आत किचन द्यायला पाहिजे ना, ते भाडे करून ना. मी मालक आहे या घरचा. इथे माझे नियम आहेत. मी या घरात कुठेही कधी जाऊ शकतो. बरं बरं ठीक आहे, पण आता वाद घालू नका. मी विनाकारण कोणाशीही वाद घालत नाही. हो पण शोधून कारण काढू नका. आता जा तू, वेळ होते तुला. जा लवकर. ठीक आहे. काय घरी आहे? काय भाजी वगैरे आहे? आणू भाजी? तो टोमॅटो आहे का बघ जरा. हा बाय बाय. चला बाय बाय. बाय तुला नाही. तू आई. बाय काका. हा बाय. अरे ती ऑफिस मध्ये चाललेत ना सगळे. हा आणतो सगळं. हो अरे बर. काय काय झालं? कुठे आहे? नाही मगाशी ते मलाई कोफ्ता. अच्छा, म्हणजे ती चिठ्ठी तू लिहिली तीस? इशे, काही आहे. मी काय म्हणते, तुम्हाला खावाच वाटते काय? मलाई कोफ्ता? मला सांगा ना, मी आणते उद्या डब्यातून. आणि ना एवढं काय, अगं हे त्यासाठी उगाच चिठ्ठी वगैरे लिहायची गरज नाही. चिठ्ठी मी अरे हॅलो. सर व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे का आज? नाही म्हणजे तसं घरी सांगायला. एक मिनिट होल्ड करा, मी जरा चेक करतो त्यांची मेल आले का. ओके. अजून तरी मेल आलेली दिसत नाहीये. मला असं वाटतं की आज काही होईल असं दिसत नाही. ओके मग मी जर घरी गेले तर चालेल का? हां. थँक्यू सर. झालं तुमचं दम शेरास खेळून झालं? वा, छान. या इकडे इकडे. मला म्हणजे माझ्या डोक्यात असं आलंय, मला असं का वाटतं की ती चिठ्ठी तू लिहिली होतीस? फार लवकर लक्षात आलं हो तुमच्या. म्हणजे मोठ्याने बोलू नका असं लिहिलं होतं ना त्यात. तरी सगळ्यांसमोर आपलं मोठ्याने बोलता. तुम्ही काही करूच नका काका. सारखं हो सारखा सारखाच होते. जय जाऊ दे. सर आदिती नाही. मी जावळकर. खरं म्हणजे मी तुम्हाला जायला सांगितलं होतं, पण तुम्हाला थांबावं लागेल. आता जस्ट मेल आले. तुम्ही असं करा, तुम्ही केबिन मध्ये या, मग आपण सविस्तर बोलूया. जाता जाता तुला रेसिपी सांगतो. काका आदितीला जरा काम आहे, तिला उशीर होईल. नाही तुमचे नियम नाही मोडायचे, पण तिला खरंच काम आहे. बोला बायको, नवऱ्याच्या हातचं खायला एवढी आतुर झालीस? नवरोबा, आपल्याकडे किचन फक्त 1 तासच आहे, लक्षात आहे ना? हो. मग एक काम कर, बाकीची कामं सगळी नंतर कर, आधी स्वयंपाक करून घे.
काका काकूंची उगाच गैरसोय नको आपल्यामुळे. होय. पण काकू दिसतच नाहीयेत कुठे घरात. म्हणजे बहुतेक बाहेर गेल्यात. ओ, म्हणजे आता फक्त तू आणि काकाच आहात घरी? हो. आणि तुला उशीर होणार आहे हेही सांगितलंय मी त्यांना. मग जरा वेळेत स्वयंपाक कर. उगाच काकांना त्रास व्हायला नको. होय. पण तू आधी रेसिपी तर पाठव. हो, मी लगेच SMS करते. एक मिनिट होल्ड कर. हॅलो. हा सर. हो आले. जय. सरांनी बोलवलंय. हो, आल्यावर बोलू. ठीक आहे, बाय. बाय. चला. मिस्टर जयराम खानोलकर, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आधी तिने मेसेज केला की मग पुढचं काम सुरू. आदिती, आज तुला माझ्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी खायला मिळणार. तू बघ, अशी खिचडी बनवतो ना की खाऊन तू पूर्ण वेडी होशील. चला, जयराम खानोलकर, आता पुढचा 1 तास या किचनवर तुमचं राज.